स्मार्ट मीटर सक्ती आणि अधिकायाच्या उद्धट वर्तनाविरोधात दलित महासंघाचे आष्टा महावितरणसमोर तीव्र ठिय्या आंदोलन। शासनाचे नियम धाब्यावर ठेवून आष्टा महावितरणकडून केली जाणारी स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवण्यात यावी, तसेच सर्वसामान्य ग्राहकांशी उर्मट व उद्धट भाषेत बोलणारे आष्टा महावितरणचे सहाय्यक अभियंता फिरोज पिरजादे यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी। या व इतर प्रमुख मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीने तीव्र निदर्शने आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा महावितरण कार्यालयासमोर पार पडले। प्रशासनाकडून लेखी आश्वासन, आंदोलन तात्पुरते स्थगित। आंदोलनाची तीव्रता पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। अखेर येत्या बुधवार 7 जुलै रोजी ग्राहक मेळावा घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येईल, तसेच सहाय्यक अभियंता पिरजादे यांच्या वर्तनाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी अहवाल पाठवला जाईल, असे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंता यांनी दलित महासंघाला दिले। प्रशासनाच्या या सकारात्मक लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। आंदोलनात पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती। या तीव्र निदर्शनांमध्ये दलित महासंघाचे युवक पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर लोंढे, वाळवा तालुकाध्यक्ष नारायण वायदंडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष सुजित वारे, भजावीज आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाब सय्यद, तालुका उपाध्यक्ष राजेश वायदंडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष गोरख सावंत, आष्टा युवक शहराध्यक्ष पवन गायकवाड, तालुका नेते आबा हासबे, मायकल घस्ते, दिलीप टोमके, अजिंक्य मोरे आणि किशोर पाटोळे यांच्यासह महासंघाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। सगळे विषय येतात। जुन्या मीटर बद्दल कुणाची ग्राहकाची तक्रारच नाही। तक्रार आहे म्हणून बदलत नाही आपण। हे सगळं आता आपण हे बदलतोय का? उद्योगपतींना मोठं करायचं त्यांचं सगळं काय आता उद्योगपतींचा विषय मी बोलू शकत नाही, पण ते एकच म्हणले की 48 तासानंतर आपलं मीटर कधीही बदलण्यात येईल। आता याला काय म्हणायचं, नोटीस देणंच म्हणायचं ना। आम्ही कुठेही तिथं धमकी दिलेली नाही। व्हॉट्सअपवर आणि सगळ्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर आहे। तुमचं शिक्षण किती झालं, वाचायचं का? मोबाईल वापरतो का? मोबाईल जर आपण वापरतो, या माणसाला वाचायचं येत नाही त्याला कसं कळलं? हा गोष्ट तुम्ही म्हणलं ते पटतंय मला, पण समजा आता ह्यांचं नाही, हा कसं वापरणं सांगा। आता त्या नंबर आणि त्यात व्हॉट्सअपच नाही पाठवलं आपण, जाणार का नाही? माणसाला वाचायचं नाही, पुढे सांगा। आता ही गोष्ट आहे की व्यक्तीपर्यंत बदलते, सोडा की त्याच्यावर काय सांगा? त्याच्यावरती आता कसं आहे सांगतो, त्याच्यावरती आपल्याकडे कसं असते, गावाबरोबर किड आहे। नाही, हे चुकीचं आहे हो सर, असं नाही, चुकीचं आहे ना। आपण मेसेज पाठवलाय, आता ज्याला नाही त्याला आपण जाऊन सांगतोच आहे ज्याला जो अडाणीच आहे, जो ग्रामीण भागात बरं, आहे, आता शेतकरी आहे, त्यानं काय करायचं? थांबा ते विषय घेऊया। ओए मीटर अगर तुम्हारा जात में ना वो मीटर में आराम लग दो। वायरमॅनच्या नावचा आयडी काढून बेकायदेशीरपणे सगळं चालू आहे। आयडी तर तो कंपनीचा कर्मचारी आहे त्यांच्या, कोणी म्हणजे कंपनीनं बसवायचं का महावितरणनं बसवायचं? कंपनी बसवायची। मग वायरमॅननं बसवायचं काय संबंध? वायरमॅन आमचा मदत करतो, आणि कारण काय होते नाही, पण ह्याच्यात ते निपक्षपातीपणा जर हे सगळं करायचं म्हणजे चुकलं तर कशा पद्धतीने करायचं? त्याला आता तुमच्याकडनं इनपुट घेऊन बघूया त्याच्यावर काय काय आपल्याला तुमच्या प्रशासनाची पण साहेब जबाबदारी आहे ना? जबाबदारी आहे। तुम्ही जे म्हणताय ते मला कळलं तर पाहिजे की हा इथला विषय, हा देतो इथला तुम्हाला विषय। सगळे मुद्दे Details सगळे द्या आम्हाला, कारवाई करा की आपण, हो, आता हे पत्र सुद्धा त्यांचं आम्ही जे पिरजाई साहेबांच्या बद्दल तक्रार केली, त्यांचं नाव टाकून आम्हाला ती त्या पद्धतीने द्या, ज्या पद्धतीने दिली ती पद्धत। पण आता ह्याच्यामध्ये सगळंच आहे असं मला वाटतं, हे सगळं घ्यावं तुम्ही। नाही, तुमच्या आम्हाला पत्रानुसार समजा- मी दिलं ऐका की, पत्र। हे कशासाठी म्हणतोय आम्ही, तुम्ही आता ठीक आहे वरची कळून जर हे मुद्दा परत जर तक्रार झाली तर आम्हाला वरिष्ठांकडे दाद मागते ना, यासाठी द्या। फक्त 2 नावं ऍड करायचे तेवढा विषय त्यात आहे, नाव तेवढे अडका पण ह्याचे डिटेल आम्हाला त्यानंतर देतो तुम्ही तुम्हाला। जे म्हणताय त्याला काहीतरी आपल्याला कागदावर द्यावं लागेल। देतो. जे सत्य आहे ते सत्य उघडकीला येतं। सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात आणि सगळ्या गोष्टी ह्या ग्राहकांना कळल्याच पाहिजेत। एक विषय आहे की ग्राहकांना लाईट कळत नाही,
ते काय आम्ही सगळ्यांना शिकवू पण शकत नाही, कारण त्या एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. पण निदान बिल, त्याचं पैसे, त्याचं आकारणी, ह्या गोष्टी तर तुम्हाला समजायला पाहिजेत. ते आम्ही समजायचं काम 100% करूया. आपला मेळावा त्यासाठीच तर ठेवला आणि हा मेळावा ह्याच्या अगोदर छोट्या छोट्या प्रमाणात झाले असतील, मोठ्या प्रमाणात करूया.